प्रसारित करत आहोत कार्यक्रम भेटीगाठी. श्रोते हो नमस्कार. भेटीगाठी या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात पंडित मधुकर बुवा जोशी यांची अभय करंदीकर यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, आपल्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात अनेक घराणी आहेत, जसं ग्वाल्हेर, जयपूर अत्रोली, किराणा, आग्रा, पतियाळा, भेंडी बाजार. प्रत्येक घराण्यानी आपली स्वतंत्र शैली, खासियत जपलेली आहे. कुणी सूर सांभाळला, कुणी रागाची शुद्धता जपली, कुणी गाण्यातला लयदारपणा जपला. त्यातच हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात सर्वप्रथम अस्तित्वात असलेलं घराणं, ज्यात ताल, लय, सूर या तिन्ही गोष्टी समप्रमाणात जपल्या गेल्या, ते म्हणजे ग्वाल्हेर घराणं. आजच्या भेटीगाठी कार्यक्रमात आपल्या भेटीला आलेले आहेत ग्वाल्हेर, जयपूर, आग्रा या तीनही घराण्यांचे ज्येष्ठ श्रेष्ठ बुजुर्ग गायक आणि व्हायोलिन वादक पंडित मधुकर बुवा जोशी. नमस्कार बुवा. नमस्कार. भेटीगाठी कार्यक्रमात तुमचं स्वागत बुवा. बुवा, वयाच्या कुठल्या वर्षापासून तुमची प्रत्यक्ष गाण्याच्या शिक्षणाला सुरुवात झाली? असेल मी त्यावेळेला 7-8 वर्षाचा. मुक्काम आमचा कोल्हापूरला होता. बर. कोल्हापूरला मुक्काम असण्याचं कारण असं, आमच्या वडिलांच्या साधारण 17व्या-18व्या वर्षी केसरबाईंचं गाणं त्यांना ऐकायला मिळालं. असा योग आला आणि त्या दिवसापासून त्यांना असं वाटलं की हे गाणं वेगळं आहे आणि फारच चांगलं आहे आणि विद्वत्तेचं गाणं आहे, बुद्धीचं गाणं आहे. तेव्हापासून त्यांच्या मनात जयपूर ह्या घराण्याबद्दल आस्था, प्रेम उत्पन्न झालं की हे आपल्याला ही गायकी आली पाहिजे. मग त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू झाले. बर. उशीर झाला थोडा. बुवा, आत्ताच तुम्ही म्हटलात की तुमच्या गाण्याची सुरुवात ही वयाच्या 7व्या-8व्या वर्षापासूनच झाली. भारतीय शास्त्रीय संगीत हे मुळात पंडित गजानन बुवा जोशी अर्थात तुमचे वडील यांच्याशिवाय पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. आणि मग हे असे महान ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकार तुम्हाला वडील या नात्याने देखील लाभले. त्याच्यामुळे त्यांच्या संदर्भात देखील आम्हाला जर काही आठवणी ऐकायला मिळाल्या बुवा, तर आम्हाला खरंच आवडतील. म्हणजे त्या ते एकदा केसरबाईंना भेटायला गेले. केसरबाई म्हणल्या, मी पुरुषांना शिकवत नाही. अरे बापरे, मग आता काय करायचं? मग अल्लादे खासाहेबांचे जे चिरंजीव भुर्जी खासाहेब आणि मंजी खासाहेब, मंजी खासाहेब यंगेजमध्ये गेले, लवकर गेले, पण चांगले गात असत. खूप त्यांचं नाव झालं होतं त्यावेळेला. भुर्जी खासाहेबांची गंमत अशी होती, त्यांचा आवाज असा तरट फाटल्यासारखा होता, पण विद्वान असे की पूर्वीच्या जमान्यात 16 आण्याचा रुपया, तर लोक म्हणायचे भुर्जी खासाहेबांचं गाणं म्हणजे 14 आणे अल्लादे खासाहेब. हां. नानांनी मग कोल्हापूरला प्रस्थान ठेवलं. म्हणजे कोल्हापूरला जायचं. चांगला पुण्यात त्यांचा जम बसला होता, क्लास चालला होता, प्रोग्राम चालले होते. 4 मित्रांनी, परिवारातल्या लोकांनी सांगितलं, बुवा हे काय करताय तुम्ही? 5-6 मुलांचा संसार आहे तुमचा आणि तुम्ही कोल्हापूरला जाताय, तिथे तुम्हाला ट्युशन फी 10 रुपये सुद्धा मिळणार नाही, तर असं काही करू नका. पण त्यांची जिद्द अशी होती, मला ह्या घराण्याची गायकी मला आलीच पाहिजे, मी शिकणारच. त्यामुळे आम्ही कोल्हापूरला गेलो. मग असं 5 वर्ष शिक्षण. त्या 5 वर्षात त्यांना काही 15-20 राग मिळाले. त्याच्यानंतर त्यांची भूक मोठी. त्यांना फयाज खासाहेबांचं ते त्यांचं दैवतच होतं. त्यांच्याकडे त्यांना शिकायला मिळालं नाही, तर की त्यावेळची आग्रा घराण्याची गायकी शिकवणारे सर्वश्रेष्ठ विलायत हुसेन खासाहेब यांचं नाव घेतलं जात असे. मग खासाहेबांना विचारलं, मला तुम्ही गाणं शिकवा, आग्रा घराण्याची गायकी पण मला फार आवडते. तर त्यांना आश्चर्य वाटलं की ह्या माणसाचं नाव हिंदुस्थानभर आहे, शिवाय व्हायोलिन वाजवत आहेत, शिवाय गात आहेत ग्वाल्हेर घराण्याचं. बरं, तुमची इच्छा आहे, शिकवीन. बर. हां. तुमच्या गाण्याबरोबरच बुवा तुम्ही व्हायोलिन पण वाजवता. तर मग गाण्याच्या शिक्षणासारखंच व्हायोलिनची सुरुवात देखील तुमच्या आयुष्यात कधीपासून झाली? आता असं आहे की मी व्हायोलिन वाजवतो म्हणजे कोणाकडे तरी शिकलो, पण मला वडिलांनी 1 सेकंद पण आयुष्यात व्हायोलिन शिकवलं नाही. काय सांगताय? हो. कारण त्याचं असं, शिकवायची गरजच नव्हती. 20-25 वर्ष त्यांचा दुपारचा व्हायोलिनचा जो रियाज चालायचा, साधारणतः 2 वाजता बसले की 4:30 वाजेपर्यंत त्यांचं व्हायोलिनचा रियाज कसला होती, मैफिलच. काय एखादी तान घेतली ती 25 वेळा वाजवत बसले. आमच्या घरात अशी पद्धत नव्हती. भीमप्लसी सुरू केलं की जसे 100-200 माणसं हॉलमध्ये जमलेली आहेत आणि कार्यक्रम चालला आहे, असंच चालायचं दररोज. काही काही वेळेला कार्यक्रमाच्या पेक्षा घरात रंगलेलं आहे व्हायोलिन. काय तर असं 25 वर्ष. बरं, गाणं शिकतोच आहे सकाळ संध्याकाळ. तर 25 वर्ष 2-2.5 तास. आता प रे कोमल रे आहे, श्री राग चाललाय, ते प पर्यंत पहिल्या बोटाने गेलेत आणि मेंढेनं खाली कोमल रेषावर आलेत. हे मी किती लाख वेळा बघितलं असेल. काय शिकवायचं असतं गाणं, आणि तो गाणं, तो श्रीराग माझ्या डोक्यात आहेच. व्हायोलिनचा श्री वेगळा असतो काय? तसाच असणार ना. बुवा, सगळ्यांनाच माहिती आहे की तुम्ही
उत्तम गाता आणि उत्तम व्हायोलिन वादक आहात, पण याच्याशिवाय देखील तुम्ही सतारीला देखील जवळ केलं. मग या सतार वाद्याला जेव्हा जवळ केलं त्या संदर्भात आम्हाला काही आठवणी सांगा ना. मी एकदा इंदूरला मला नाना म्हणले की व्हायलिन सुखा साज आहे, हां म्हणजे नुसती साची तार वाजवली तर, पण सतारीला तर्फा असतात. हां म्हणजे सा नि ध प म ग रे सा नि ध अशा त्या तर्फा जुळवले असतात. यमन चाललाय तुमचा, तर त्या नखाने ते खालती मुख्य तार असतात, त्यांच्या खाली त्या बारीक केसासारख्या तार असतात, त्यांना तर्फा म्हणतात. आणि ते किरणीचं नख वाढलेलं असतं, त्यांनी ते खाली घालून ते सानी ध प म ग रे सानी ध असं ते स्वरमंडल वाजल्यासारखं तो, आणि ते त्या रागात जुळवलेलं असल्या कारणानं कुठला राग वाजवणार हे पण लोकांना, प्रेक्षकांना कळतं काय. आणि मग ध ती ध द सा करून ती तार खेचून मग सुरुवात गायकी म्हणजे गायकी अंगानं. तसं काही व्हायलिनमध्ये नाही आहे. म्हणजे ते सतार हे वाद्य असं आहे, म्हणजे एखादी रूप गर्विता विंगेमधनं येते नाजूक पदन्यास करत म्हणजे त्यांनी त्यांच्या भाषेत सांगितलं. रूप गर्विता वगैरे असले काही शब्द त्यांनी वापरले, पण अशी एक नाजूक पदन्यास करत आली आहे तसं वाटतं. म्हणजे मला म्हणले तू सतार घे. मग कलकत्त्याहून सतार मागवली इंदोरला. तिथं स्टाफ आर्टिस्ट एक मोतीलाल बोडदे म्हणून सतारिया होते, त्यांच्याकडे जा म्हणे. त्याला सांगून ठेवलं होतं. ती सतार आली. मी दुसऱ्या दिवसापासून मोतीलाल बडोदे यांच्याकडे जायला लागलो. त्यांनी मला ते टेक्निकसाठी ते मला यमन नाना शिकवतील. आणि मोतीलाल बडोदे याचं नाव आहे का काही, त्याच्या गल्लीत तरी नाव असेल का. तर ते गायकी वगैरे शिकवायला त्यांनी सुरुवात जशी केली, एक 15 दिवसात मला ते टेक्निक समजलं. गायकी शिकवायला सुरुवात केलं. मी मनात विचार केला, गायकी नाही आहे तुझ्याकडे शिकायचं, माझा बाप आहे, त्याचं नाव आहे हिंदुस्थानवर, असा मनात विचार करून मी 16व्या दिवशी गेलो नाही. तेव्हापासून गेलोच नाही. गाणं, व्हायोलिन आणि सतार पण ओघानी आली तुम्हाला. सतार वाजवली मी, 1 वर्षभर वाजवली, पण ती फुटली ऍक्सिडेंटली. जरा लहान मुलाला वाचवायला गेलो आणि ती सतार पडली, भोपळा फुटला. नेमकी नानांची बदली लखनौला करून घेतली होती नानांनी, त्यामुळे तो प्रकार त्यांना कळाला नाही, आम्ही कळवला पण नाही. बुवा, तुमच्या घरातच गाणं होतं, पण घरातल्या गाण्याबरोबरच तुमच्या कानावरती बाहेरचंही गाणं कुठे पडत असेल, तर त्यामध्ये तुम्हाला घरातल्या गाण्याव्यतिरिक्त तुम्हाला आणखीन कोणाकडून गाणं शिकावं असं वाटलं का? माझ्या नशिबानं मला तिन्ही घरांची गायकी घरातच मिळाली. कष्ट केली माझ्या वडिलांनी. बरोबर काय, पण तरी पण तुमच्या आवडीचे म्हणून आणखी इतर काही कलावंत असतात. त्यात मला निवृत्तीवंच्या गाण्यांनी भुरळ घातली. त्यांच्या तानांचा जो प्रकार आहे तो मला काय, उल्हास कशाळकरला काय सगळ्यांनाच तो आवडायचा, नानांना आवडायचा. नानांचे ते चांगले मित्र होते. काय, त्यांची देवाणघेवाण व्हायची. उदाहरणार्थ संपूर्ण मालकूस किंवा मलोहा केदार. तुम्ही लहान होतात तेव्हा गाण्याचं शिक्षण घेत असताना तुमचे बाबा अर्थात पंडित गजानन बुवा जोशी जेव्हा दौऱ्यावरती किंवा काही कामानिमित्त बाहेर जायचे, तेव्हा तुम्ही रियाज कसा करत होतात आणि मग प्रत्यक्ष गायकीकडे सुरुवात तुमची कशी झाली आणि कधी झाली? ते मुंबईला गेले की आम्ही काही, आई म्हणायची अरे ते चिजा 51 रागातले तुम्हाला जवळजवळ 100-150 चिजा शिकवले आहेत, तोपर्यंत आम्हाला चिजाच शिकवत होते. साधारण आलाप घ्यायचे त्या रागाचे. आणि जसं आम्ही सारखे 8 तास तरी आमच्या घरात तंबोर, म्हणजे पाण्यात मासा जसा असतो तसं गाण्यात आम्ही वावरत होतो. चिजाच शिकवायची फक्त, कारण लहान लहान होतो. गायकी प्रत्यक्ष शिकवायला सुरुवात केली मी जेव्हा मराठी 5वीतनं 6वीत आलो त्यावेळेला. 15 दिवस असे 3-15 दिवस पंधरवडे त्यांनी एकच राग आम्हाला शिकवला. कंटाळायचा. त्या रागाचं नाव आहे छायानट. आणि तो झुंबरा ताल 14 मात्रांचा. मी आणि माझ्या बहिणीला ती तालीम मिळायची. साधारण रात्रीचं जेवण झालं की अर्धा तास काढा तंबोर. आता आमच्या गावात एक पॉवर हाऊस होतं. छोटं संस्थान असलं तरी पॉवर हाऊस होतं, पण ते साधारणतः संध्याकाळी अंधार पडलं की रात्री 11 वाजेपर्यंत चालायचं. म्हणजे 11:45 वाजता ते जरा डिम लाईट यायची. त्याचा अर्थ असा की तुम्ही आता अंतरून घालून त्या 15 मिनिटात काय तुमचं करायचं ते करा आवरावर आणि झोपाता. ते लाईट जाणार 11 वाजता. तर असं मला आठवतंय 5-10 वेळा तरी असं झालेलं आहे. डिम लाईट झाले, कंदील आण. मग आम्ही कंदील आणायचो लावून काय. आणि असं त्याच्यानंतर अर्धा पाऊण तास म्हणजे गाणं काय असं घड्याकडे बघून संपत नसतं. असं 5-10 वेळा मला आठवतंय. तापट होते. तापट म्हणजे असे की बहिणीला नाही मारायचे, मला मारायचे. त्या मारायचा नंतर मला फायदा काय झाला तेही सांगतो. तर एकदा, दोनदा, तीनदा, चौथ्यांदा जेव्हा तो प्रकार घडला, उजव्या कानफाटात द्यायची
अरे त्यांना राग आवरायचा नाही. तर तो तमोर प सा 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 प सा 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 तो प सा 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 प सा सा असं का मला ऐकू येतंय. मी इतका घाबरून जायचो. आणि मग ते हळूहळू 2-2.5 मिनिटांनी परत प सा 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 म्हणजे तो धक्का कुठेतरी बसा. तर मी म्हणून मी बहिरावीन. मी चौथ्यांदा विचार केला. तिसऱ्यांदा असा प्रकार झाला. मी चौथ्यांदा विचार केला उद्या सकाळी त्यांना सांगायचं मला गाणं शिकायचं नाही. बर. जन्माचा मी असा बहिरावून बसेन. पण ते माझं झालं नाही. पण मी काय केलं, शिकवताना माझी बहीणच गायची, मी गायचोच नाही. अरे गा नाही, अरे गा नाही. त्यांच्या लक्षात आलं गाणं आता गाणं सोडणार आहे काय. अहो ती कानफड अशी असायची की एखादा तबल्याचा सोलोमध्ये ते एखादा तो तबलजी कडान किडे नका तरी तो कडान वाजलं की मला त्याची आठवण यायची. मगाशी बोलताना तुम्ही असं म्हणालात बुवा की तुमच्या गाण्याची सुरुवात ही छायानट रागापासून झाली. मग तुम्हाला आज आमच्या आकाशवाणीच्या श्रोत्यांना काय ऐकवायला आवडेल? रे छायानटच सुरू करतो. बर. रे द न ना 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 रे द न न ना रे द न रे द रे द न न रे द न रे द न रे द न न ना रे द न रे द रे रे द न रे द न रे द रे द न न न न रे द न न न आ रे द न पतियाले जाबो पियासन मोरी पतियाले जाओ पियासन मोरे पतियाले जाओ पियासन मोरे पतकवा सुनले वो बतिया मोरे पतियाले जाओ पियासन मोरे पतियाले जाओ बेगाई आवो चतुर सुंदरवा बेगाई आवो बेगाई आवो चतुर सुंदरवा कटताना जात दिन रात मोरी रे पतियाले जाओ पियासन बेगई आवो चतुर सुंदरवा बेगई आवो चतुर सुंदरवा कटताना जात दिन रात मोरी रे पतियाले जाओ. मी हे म्हणणं कितपत योग्य आहे मला माहिती नाही, पण क्या बात आहे बुवा. बुवा, तुमच्या गाण्याच्या शिक्षणासोबतच तुमचं शालेय शिक्षण कसं झालं? काय झालं, औंधामध्ये आम्ही 7वीत आलो. मी त्यावेळेला 7वीत होतो. कोल्हापूर सोडून आलो त्यावेळेला. मॅट्रिक व्हायचं इतर मुलांच्या प्रमाणे. पण त्यांच्या डोक्यात हा विषय की 7 वर्षे ही जातील त्याची वाया, आणि ते संस्कारक्षम वय असतं ना. मला त्या काळाप्रमाणे मॅट्रिक व्हायलाच पाहिजे होतं. मला त्यांच्यासारखं 4थी 5वी असं तो काळ नव्हता तसा. त्यांची पिढी वेगळी. पण त्यांना काय एक दिवशी वाटलं कोणाला ठाऊक, ह्याला शिक्षणात हा वेळ वाया घालवतोय. त्याने हिशोब केला ही 7 वर्षांपुढे एखादं कॉलेज म्हणेल म्हणजे ती 4-5 वर्ष नको ह्याला. मी त्यावेळेला 9वीत गेलो होतो. 9वीत म्हणले मी पाठ्यपुस्तक घेऊन शाळेत निघालो होतो. इकडे म्हणले ते पाठ्यपुस्तक तिथे ठेवून दे आणि
आजपासून तुझी शाळा बंद म्हणले. बापरे. मला इतकं वाईट वाटलं. एक दिवस गेलं, 2 दिवस झालं, तिसऱ्या दिवशी मला रडू यायला लागलं. माझ्या घराच्या समोरनं रस्त्यावरनं माझे क्लासमेट सगळे जात होते आणि ते बघायचे मधू दिसतोय का कुठे काय, आणि मी त्यांना दिसायचो नाही पण ते मला दिसायचे आणि मला रडू यायचं. हे हेडमास्तरांच्या कानावर गेलं की त्याला शाळेतनं काढलाय मुलांनी सांगितलं. तो हेडमास्तर घरी आले आहे आणि आमच्या वडिलांनी सांगितलं काळ बदलला आहे, आता सवर्णांना मॅट्रिक झाल्याशिवाय तरुणोपाय नाही काय. ते त्यांना मग पटवलं त्यांनी आणि त्यांना खरंही वाटलं की गाणं जमलंच नाही त्याला तर मॅट्रिक झाल्यावर टायपिंग केल्यावर नोकरी तरी कुठेतरी क्लासची मिळेल. आणि अशा तऱ्हेने माझं ते शिक्षण मॅट्रिकपर्यंत झालं. पण मॅट्रिक पण मला पण वडील 15 दिवस मुंबईला असायचे, 15 दिवस औंधात असायचे. आमच्या आईवडिलांनाच जिथं शिक्षण नाही तिथं आई वडील कसे अभ्यास घेतील किंवा अभ्यास कर. मी काय अभ्यास करायचो नाही. तो एक किस्सा ऐकण्यासारखा आहे. प्रिलिमिनरी परीक्षा आली आणि मला 4 विषयामध्ये 7, 11, 13 असे मार्क्स मिळाले हो. अरे बापरे. मला भीती इतकी वाटली. मी त्यांना जाऊन सांगितलं तुम्ही मला फॉर्म द्या. गाढव आहेस का म्हणले, 4 विषयात लाल रेगा आहेत, फॉर्म नाही मिळणार म्हणे. अरे बापरे. दुसऱ्यांदा गेलो, तिसऱ्यांदा मला रडू आलो. हेडमास्तरांची पत्नी स्वयंपाकघरातनं बाहेर आली, रडतोय मुलगा, त्याला फॉर्म द्या. मी नापास झालं तर नापास झालं, तुमचं काय जाते द्या. त्यांना मी एवढं प्रॉमिस केलं की ह्या 4 विषयात मी तुम्हाला अबोव 60 मिळवून दाखवीन. कसला मिळवतोय म्हणे तू, बरं घे चल बरं. आणि तो बैठक लावायची सवय गाण्यामुळे झाली होती, त्यामुळे मी पहाटे 4 वाजता उठलो आणि 8 दिवसात फिजिक्स केमिस्ट्री काय घ्या, मग काय प्रमेय वगैरे म्हणतात तुम्ही, थेरम्स, भूमिती वगैरे 8 दिवसात फडशा. मग इंग्लिश सबन टेक्स्ट मी 8 दिवसात सबन पचवलं. ते मला खात्री आली की आता मी ह्याच्यात सुद्धा पास होणार. मला इंग्लिश जरा अवघड जायचं. आणि संस्कृत स्कोरिंग मार्क आहे, स्कोरिंगचा विषय तो. तर संस्कृत पाठच झालं माझं. एक शुकरूप धारिणो वैश्यपायनस्य अवस्था, आणि नेमका तोच आला होता मला परीक्षेत. आणि तो पाठ झाल्या कारणानं आणि त्यांना जाऊन रिझल्ट दाखवला. बघा म्हणलं मी तुम्हाला काय बोललो तो, 60, 65, 63 अशी मला मिळाली. मला खात्री होती की मला ते कॉलेज शिकवणार नाहीत, कारण आमच्या थोरल्या बंधूंनी हाच प्रयत्न केला. तेव्हा त्याचं काही गाण्याकडे कल नव्हता. त्याला 1 वर्षभर SP कॉलेजमध्ये, त्याच्यानंतर त्यांनी पत्र पाठवलं 1 वर्षभर मी तुला शिकवलं, आता तुझं तू बघ. अशा तऱ्हेनं माझं शिक्षण पूर्ण झालं मॅट्रिकपर्यंत. तरी या शिक्षणानंतर तुम्ही आपल्या मुंबई आकाशवाणी केंद्रात तुम्ही नोकरी केलीत. हो. तर ती नोकरी करताना तुम्हाला काही अनुभव आले किंवा ते कशा पद्धतीने आले? मी व्हायलिन वाजवत असल्याकारणानं सारंगीच्या ऐवजी व्हायलिन, समजा सारंगीवाले हजर नाही आहेत, रजा काढल्यात, तर मला काही वेळेला साथ करावी लागायची. करायचो मी साथ. रेडिओचा आणखी अनुभव असा, प्राईम मिनिस्टर कोणी गेले तर आम्हाला 13 दिवस रडायला लागायचं, कारण ते 13 दिवस तबला असायचा नाही. त्यामुळे माझं रेडिओकडे 1 तासाभराचं रेकॉर्डिंग आहे हे रडण्याचं. पण मी चांगला रडलोय. कलाकार म्हणून आयुष्य जगत असताना बुवा प्रत्येक कलाकाराला असं वाटत असतं की फिल्म इंडस्ट्रीमध्ये देखील आपल्याला आपली कला सादर करता यावी. मग असंच स्वप्न तुमचं देखील होतं का? माझं काय स्वप्न होतं की आशाबाई किंवा लताबाई यांच्यावर एक तरी गाणं जन्मात वाजवायला मिळावं. त्याला सॉन्ग फॉलो व्हायलिन्स म्हणतात, की त्यांनी फक्त गाणं वाजवायचं असतं. ते लिहायचा प्रकार बार टू बार नोटेशन, ते मी व्हीटीला बसलो की डोंबिवलीपर्यंत मी वही भरून, म्हणजे 1 आठवड्यात 1 वही भरायची. मला जी गाणी आठवायची, शब्द नाही आठवायचे पण चाली आठवायच्या, म्युझिक आठवायचं, ते बार टू बार मी लिहायचं. ते शेजारचे लोक बघा हा लिहितोय काय असं बार टू बार. उदाहरणार्थ ए मेरे दिल कही और चल निरे सा मधप निरे सा मधप निरे सा ध सा नी मधप. तर अशी माझी 70-80 गाणी लिहून काढली. आणखी 70-80 लिहून गाणी, 3री वही झाली. मला ते नोटेशन आता यायला लागलं, दादऱ्यात यायला लागलं, केरव्यात यायला लागलं. आणि अशा तऱ्हेनं मला सिने म्युझिशियन्स असोसिएशन CMA, तर तिथे परीक्षा द्यावी लागते. मग ते क्लासेस देतात तुम्हाला. असं करता करता 1-2 टेक वाजवले मी हिंदी पिक्चरचे. चोरनी नावाचा एक पिक्चर आला होता, नीतू सिंग त्याच्यात होती, आणि त्या पिक्चरमध्ये मी 2 गाणी वाजवली. आणि त्याच्यानंतर मला बऱ्याच वर्षांनी मला ते तिकडे जायचं नव्हतं.
इंडस्ट्रीत जायचं नव्हतं मला, हां. माझं स्वप्न होतं. पण ते आशाबाईने गायलेलं नव्हतं. माझ्या आशाबाई आवडत्या का, त्या अष्टपैलू आहेत. आर डी बर्मनने असं एक गाणं दिलं, हा 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 पिया, काय ते पिया गाणं तू अब तो आजा. आप तो आजा वगैरे, हा पिया तो अब तो आजा. तर मला 8 दिवस लागले ते हा हा करायला. काय बुवा, अशी एक इच्छा होती की आज तुम्ही इथे आलाय तर तुमची भैरवी ही काही औरच असते म्हणजे. तर बुवा, आज आमच्या आकाशवाणीच्या श्रोत्यांसाठी तुम्ही खास भैरवीत काही सादर करून दाखवाल तर.
बुवा, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यंदा तुम्ही वयाची 75 वर्ष पूर्ण केली आहेत. त्यानिमित्ताने येत्या 20 ऑक्टोबरला तुमच्या 75चा कार्यक्रम डोंबिवलीमध्ये आयोजित केलेला आहे. सरतेशेवटी कार्यक्रमाच्या शेवटाकडे आल्यावरती मी तुमचा शिष्य या नात्याने तुमच्या सगळ्याच शिष्यांच्या वतीने आणि सगळ्याच श्रोत्यांच्या वतीने तुम्हाला सांगू इच्छितो की गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. तुमची शिकवण, तुम्ही दिलेली दृष्टी आम्ही सगळेच जतन करणारच आहोत आणि ती जतन करू देखील. तुम्ही या 75 वर्षात पदार्पण केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला पुढचं आयुष्य देखील उदंड आणि अखंड पद्धतीने जावं हीच आमची मनोकामना. शुभेच्छा. धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण पंडित मधुकर बुवा जोशी यांची अभय करंदीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर महेश केळुसकर. बरं श्रोते हो, पुन्हा आपली भेट पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.